हं. आता मला सांगा, एक महिला आलेली आहे आता आपल्याकडे आणि 10 लाख, काय म्हणतात त्याला, 10,65,000 रुपयाला एका महिलेनं फसवलेलं आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली. म्हणजे सोन्याचा घडा तुमच्या घरात आहेत, भांडा आहे ना, गुप्तधन आहे आणि ते तुमच्या मुलाच्या राशीवर आहे आणि त्याच्यामुळं तुमचा मुलाचा मृत्यू होऊ शकतो किंवा मुलाचा होऊ शकतो किंवा तुमचा होऊ शकतो असं सांगत त्यांना फसवलेलं आहे. हे संबंधित महिलेनं अकाउंट पे पैसे घेतलेले आहेत, तर फोनपे गुगल पेने. आणि ह्या लोकांना म्हणजे गावाच्या बाहेर कुटुंबाच्या बाहेर सुद्धा निघू दिलेलं नव्हतं आणि शिव ओलांडायचं नाही असं सुद्धा सांगितलेलं होतं, म्हणजे कुठं तक्रार वगैरे करू नये. तर 10,65,000 रुपयाला ह्या लोकांना फसवलेलं आहे. ज्या लोकांकडून उसने पैसे घेतलेले आहेत ते लोक यांच्या अंगावर येलेत, हाणायलेत, मारायलेत म्हणून हे प्रकरण उघड झालं. आणि काय म्हणतात ना, जाणं येणं तर ही असते काय, दुखायला लागलं म्हणून बघतो की बाया जातात येतात त्याच्यामुळे. आणि ह्यांचं वय सध्या आता काही 43 वर्ष काहीतरी आहे. आता ते मोनोपॉजचं वय हे ते मग चिडचिड म्हणा, हातपाय दुखणं म्हणा, ठणकणं म्हणा, ह्या अशा गोष्टी होतात. परंतु प्रॉपरली हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे मग ह्या गोष्टी लोक खाजगीकडंच जातात किंवा जाणत्या जोईशाकडे बघतात. तर त्याच्यातला हा प्रकार आहे, हा बीड जिल्ह्यातला प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय काय झालेलं आहे मला सांगा जरा. हा, सुरुवातीला ती नारळाची पूजा ती मांडायला लावली ना आम्हाला. हा 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 नारळाची पूजा घरात मांडायला लावली, बाहेर मांडायला लावली. हा हा पुन्हा ती पूजा उचलली की पुन्हा खडा खांदायला लावला. म्हणलं 2 हातावरच वरी आलं या. म्हणजे हा ना काय 2 हातावर आलं? भांड ते सोन्याचं भांड. हा हा कसं मानल्या त्या. हा, पुन्हा टिकावा आणायला लावला आम्हाला नवा टिकाव. हा, पुन्हा त्या महाराजाला कपड्याचे पैसे घेतले, त्याने आम्हाला मूर्त्या बनवायला लावल्या. कशाच्या मूर्त्या बनवल्या? ते सोन्याच्या मूर्त्या त्यांच्या बशी समजा पण पैसे काढून घेतले आमच्या मूर्त्या बनवायच्या. आणि किती सोन्याच्या बनवल्या? 2-2 ग्रामच्या 8 मूर्त्या. 8 मूर्त्या म्हणजे 16 ग्रॅम सोनं. एक कड करायला लावलं आमच्या पोराला त्या मोबाईल मध्ये रेखाने. हा हा, म्हणलं ह्याला रेखा हे करावं लागलं, हातात घालाय कड. म्हणलं मग सोन्याचं कडं पोराला केलं? नाही ह्याचं चांदीचं कडं पोराच्या हातात. हो, आणि सोन्याच्या मूर्त्या महाराजांना द्याला, म्हणजे 16 ग्रॅमचं सोनं. बरं. हा, आणि म्हणजे पूजा अर्चा काय काय करायला लावली तुम्हाला? 3 नारळ आणायला लावले कच्चे, 2दा पूजा मांडायला लावली आम्हाला. नारळाची. हा, असा चौक भरल्याने भरला त्यांनी. होम केला आमच्या घरात येऊन. आम्हाला एका घरात बसविलं. हा, एका घरात त्या बसल्या इकडं. आडबाजूला आम्हाला काही दिसत नव्हतं. एक सुपारी दिली आम्हाला, डोळे झाकं मानल्या. पुन्हा आम्ही उठून आल्यास आम्हाला खडी साखर खाया दिली. आमच्या तोंडावर काहीतरी मारल्यावानी केलं, असं फुकलं तिघाच्या बी. त्यांच्या घरी एकदा केलं, इथं एकदा केलं आमच्या घरी. पुन्हा आमच्या मुलीकडे नेलं. मुलीकडे नेऊन बी पुन्हा आमच्या जावायला बाहेर न्यायला लावलं आमच्या मुलाला. आणि त्यांनी काय करायचं तर केलं. तिथं आम्हाला काही समजलंच नाही, आमचं थोडंच उचललं नाही. म्हणजे एका रूम मध्ये तुम्हाला बसवलं डोळे झाकून. काय म्हणायला लावलं डोळे झाकून वगैरे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायला लावलं. बर्डी एक सुपारी दिली हातात बर्डी सुपारी घेऊन. 2.5 महिने एक लिंबू एक सुपारी आमच्या जवळ होती वाघाची. सोबतच करून द्यायची नाही, सारख्या फोन लावायच्या, पडली का म्हणून सोबतच राहू द्या म्हणून. 2 वेळेस तसं केलं बघा. बाबा कुठले होते? आम्हाला ते नाव काही सांगितलं. हो, पण कुठून येणार होते काय असं सांगितलं असेल ना. बाबा ह्याच्यावर म्हणले काय की मला आळंदी देऊन का काय म्हणत होत्या ना. घडीत आळंदी म्हणायच्या, घडीत म्हणायच्या आडसचेच आहेत. हा, पैशाचा तिकिटाचा खर्च वगैरे त्यांचा किती घेतला होता? कोणाचा? बाहेरून आणायचे होते म्हणत होते ना बाबा म्हणून. पूजाला कोणते? पूजाला हो ना, आलेच नाहीत ना ते यायचं म्हणून आम्हाला असं केलं. मग पैसे किती घेतले त्यासाठी? कपड्याला म्हणून 25,000 रुपये घेतले ते. म्हणले नव्या कपड्याने काढावं लागते ते सोनं. नवे कपडे घालून सोनं काढावं लागते. तसं म्हणलं नवे कपडे घालून सोनं काढावं लागते. म्हणले असे जुन्या कपड्याने नसते. म्हणलं नवा टिकावा आणा, सगळं आणायला आमच्या मुलाला. सरा एके दिवशी तर रात्रभर आम्हाला जागविलं. ओ नमः शिवाय म्हणा निसतं. पुन्हा सकाळी उठा म्हणले, आंघोळ्या करायला मारवतीला नारळ फोडायला लावला आमच्या मुलाला. पुन्हा मग येऊत पुन्हा म्हणायच्या तुमच्या इकडच्या एखाद्या अंगातवाली बाई बघा आपण काढूत, मला करायचंच नाही. काही बी असे म्हणा जोडीतच राहिले. आता कसं 4था महिना आहे. 4 महिन्यात 10,65,000 घेतले. महिन्या 1.5 महिन्यातच घेतलेत तेवढे. महिना 1.5 महिन्यातच घेतले. बरं. आणि काय म्हणतात ते शिव ओलांडायचं काहीतरी म्हणत होतं?
शिववालांडून जायचं नाही कुठं आम्हाला तिघाला बी. तिघाला तिथं आमच्या तिथलं नितूडचं शिववालांडायचं नाही. हा. एकदा गेलतो तर आम्ही आडसला काम होतं जराशी लग्नाला ते म्हणले तुम्ही सगळा घोटाळा केला म्हणले तुम्ही शिववालांडून आला तिकडे. म्हणून पुन्हा तिसरी पूजा आम्हाला म्हणत होते पण आम्ही मांडली नाही. आम्ही ती पूजा उचलून टाकली पुन्हा. 2.5 महिने होती चांगली, 2.5-3 महिने पूजा. म्हणजे घरात होतं ते हे? हा घरातच होतं. 3 भावल्या करायला लावल्या कणकीच्या पिठाच्या भावल्या. हा पुन्हा खड्याचं बी काहीतरी याच्या चॅटिंग मध्ये आहे. खड्डा खांदला काहीतरी, खड्डा खांदायला लावला, त्याच्यात दिवा 1.25 महिना लावायला लावला, मधात 1.25 महिना लावायला लावला. आणि दिवा इजला की आम्हाला सांगायचे भैया तू कुठे ते कुठं बी कामाला गेलेला असू द्या तिथून बोलून घ्यायच्या त्या भैया दिवा इजाला दिवा लाव. ती खडी साखर खाया दिली. पुन्हा आमच्या घरी येऊन त्यांच्या घरी तिथं तोंडावर काहीतरी मारल्यावनी केलं, फुकल्यावनी बघा असं. आम्हाला डोळे झाकायला लावले दोनदा त्यांच्या घरी बी आमच्या घरी. पुण्याला पण गेला होता काहीतरी? पुण्याला गेलतो आमच्या मुलीकडे गेलतो. मग तिथं काय केलं काय नाही की पिठाच्या डब्यात हात घातले त्यांनी. आमच्या मुली म्हणल्या मंत्र टाकावं लागत तुमच्या घरातला निंबर आहे म्हणले. पुण्यातल्या मुलगी जावई आणि लग्न झालेले ना? लग्न झालेले ना, मुलगा आहे. तिथं तिच्या पुण्यात जाऊन तिच्या पिठाच्या डब्यात हो तसं केलं तिने, हात घातले. आणि ते कुणी नेलं तिथं त्यांना? गाडी करून त्यांनी गाडी केली, आम्ही पैसे दिले त्यांनीच नेलं म्हणायचं आमच्या पैशात का. पैसे सोबत आलते ना आमच्या भैयाला मला नेलं. पैसे किती दिले? पैसे 10-10 हजार 3दा घेतले बघा. गाणगापूरचं का? गाणगापूरला बी 2दा नेलं. 10-10 हजाराची गाडी करून म्हणलं यावाच लागत आहे. पुन्हा म्हणल्या तुमच्या मुलीकडे जावं लागतंय घरातलं नेंबर आहे म्हणलं. मुलीकडे बी नेलं पुन्हा तिथून आलो तर मग आम्हाला इथं घरी पूजा मांडायला लावली. 2 जागा एका जागेवर मोडायला लावली, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी मांडायला लावली. पुन्हा आता आणखीन 3ऱ्यांदा मांडा म्हणत होत्या. शिवालांडून गेलात तुम्ही असं गाव बाहेर जायचंच नाही म्हणून सांगितलं. ते ह्याची हिस्ट्री आहे का? पैसे कसे पाठवले तुम्ही? पैसे मोबाईलने पाठविले, काय असे पाठविले तर बँकेतून कसे पाठवले? काय हातावर नगदी दिले तर बरं. नगदी हातावर किती दिले? नगदी आमच्या घरातून पूजा मांडायला आलत्या तेव्हा ₹1,00,000 गेले आमच्या मालकांनी. तेल गाऊन ₹1,00,000 दिलेत नेऊन. पुन्हा आम्ही त्या गाणगापूरला जाताना ₹1,00,000 आम्हाला ड्रायव्हर देखत देऊन दिले नाहीत. त्या गाडीवाल्या म्हणल्या ड्रायव्हर देखत देत नसते इतक्याला पैसे. मुकाट्या घेतले आमच्याकडून पुन्हा महाग. अकाउंटला किती टाकले? बरेच असते 4-5 लाख तरी नाही का घरून? जास्त असते ना. अशी पुन्हा हातावर नेले. गाणगापूरला जाताना 80 का 90 हजार दिले तर तेव्हा ह्या घरातून दिले म्हणायचं ₹1,00,000. तेलगाव मध्ये आमच्या मालकाने ₹1,00,000 नेऊन. तेलगावात कधी दिलेले? तेव्हाच पूजा मांडली तेव्हा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये दिले. कुणी होतं का साक्षीदार तिथं देतात? कुणी नव्हतं साक्षीदार. ते सांगूनच दिलं नाही आम्हाला, कळूनच दिलं नाही. कोणालाच कळून द्यावं नका म्हणायचे, दाट लुटून घ्या. ते चिष्ट होत असते वरी भांड निघणारे. कांद्या म्हणायच्या खड्ड्याला कांद्या त्यात एकांडी काय ऐका ना तुम्ही खड्ड्याला कांद्या म्हणायचं वाजायले. भांड वाजायले. कान लावायचे आमच्या पोराला. कुठं बी असलं तर दिवा इजला की त्याला बोलून घ्यायच्या. ते कामाला ह्याला जाते ना ते कुठं बी असलं. तुम्हाला असं का वाटलं की ते पैसे द्यावा ना आपल्याला? किती सोनं आहे म्हणल्या त्याच्यात? 2 किलो म्हणल्या. 2 किलो सोनं आहे भांड्यात आहे. हो आणल्या. तुमचं भलं होईल आणि आमचं भलं होईल. नाही काढताना तर तुम्ही मरताना तिघातून एक जण तुमच्या पोराच्या राशीमुळे. त्याच्यामुळे तुमचं दुखत आहे म्हणल्या. तुम्ही काढूनच घ्यावा लागत आहे. उतावळीला आलंय म्हणल्या. पुन्हा ते उतावळीला आल्यास काढावं लागत आहे. रेकॉर्डिंग सगळी ना भरपूर आहे त्याच्यात. ऐका ना तुम्ही. ही सगळी चॅटिंग आहे. ही एवढी केलेली. बाबा माझ्यासोबत आहे तर तुम्ही खोटं बोललात, मला पाळी आलेली आहे. आता काय म्हणतात ना की लय आहे त्याच्यामध्ये हे केलेलं. ह्या लोकांची 10,65,000 रुपयाला हे केली, फसवणूक केलेली आहे. आणि ह्या बाया आमच्या तोंडावर 2दा मारल्यावर केलं बघा. 2 वेळेस त्यांच्या घरी एकदा आणि आमच्या घरी एकदा. तोंडावर मारल्यासारखं म्हणजे? हो असं काय केलं काय नाही की आम्हाला डोळे झाकायला लावले. आम्हाला कळालंच नाही असं. काय टाकलं काय समजलंच नाही. पुन्हा म्हणलं तुमच्या मुलीकडे जावं लागेल. तिथं बी काय नको आपलं ते पिठात डब्यात हात घातली. आणि बाबा म्हणालेत की तुमच्या तिघाशिवाय दुसऱ्या कुणालाच सांगू नका म्हणून. आंघोळ करून मारुतीला नारळ फोडा. आता सगळं झालंय. आता माझं मी काढून देते आता तेवढा तरी दम आहे ना. खंडात काय ते खड्ड्यात पूजा माणसा काय मनसवत्यात विसर्जित करून बाबांना आंघोळ करायची आहे. काय मसन वाट्यात विसर्जित करून पूजा वाट्यात आलत्या त्या एके दिवशी.
हा हा बसन वाटत आधी म्हणल्या महादेवाच्या मंदिरात पूजा करायची, ते माणूस लईच कडवी म्हणल्या करून देईन का पूजा, तिथून कळालं त्यांना कडवी म्हणून. हा माळ्याचंच रान आहे, माळ्याच्या रानात महादेवाचं मंदिर आहे, हा हा तिथं पूजा करायची म्हणल्या. पूजा मसन वाट्यात विसर्जित करून बाबांना आंघोळ घालायची आहे. मग ते बाबा आलते का आंघोळ करायला? नाही, खड्ड्यात तुमच्याशिवाय कोणालाच हात लावू देऊ नका बर का. झाकला का खड्डा वगैरे. आणि बँक पासबुक टाकलेले त्याच्यात तिच्या अकाउंटला. ती महिला आहे, महिला विधवा काहीतरी परितक्ता आहे वाटतं. ती नांदत नाही ना? नाही नांदत. मग ते काय म्हणले, तिचा बाप काय म्हणत होता? नाही, ती काहीतरी म्हणत होती ना, तिचा बाप म्हणला की कुणीतरी नांदू दिलं नाही माझ्या. ते दत्तानी नांदून दिलं म्हणले, देव नांदूनच दे नाही, देव नांदू दे नाही तिला असं म्हणते बाप. पण म्हणजे त्यासोबत आलेल्या आहेत ना, त्यांनाच घेऊन जायल्यात, कारण इकडेच जास्त माहित नाही ना. चार्जिंग 1% राहिली बघा. ह्या जाणते जोशीबाई आहे, इंग्लिश काही टाईप करते, मराठी काही टाईप करते. काहीच नाही झालं, पण समजून घ्यायचं असतंय की फोन नाही उचलला तर समोरचा काहीतरी कामात असेल म्हणून. माझी शपथ कोणाला कळून द्यावं नका, सांगू नका. दत्ताची शपथ तुम्ही सांगितलंय का कोणाला? मी म्हणलं माझ्या दोन्ही लेकराची शपथ आणखी सांगितलं नाही, तुम्ही म्हणला सांगू नका. तसं म्हणलं मी. एके दिवशी हरभऱ्यात रानात भाजी खुडीत होती, ती म्हणली तुम्ही हरभऱ्यात भाजी खुडायला, तेवढं सांगितले आम्हाला फोन लावून. हरभरे काय मी लबाड बोलले, आमचं नाही म्हणलं, मालकाचं आहे ते हरभरे. लोकांच्या तिथं गेलतो नाही भाजी खुडायला, म्हणले भाजी खुडायला तुम्ही हरभऱ्यात. हरभरे काय? आईला घरी सोडलं तुम्ही, आडसला गेला, जाताना आईला घेऊन गेला तुम्ही. दत्ताची शपथ घेऊन सांगा आता. भैया व्याज सांगा, मला त्यांना सांगायचं आहे. आता फिरा कुठं पण तिघ, आता पण नाही काही अडचण. त्या दिवशी आळंदीमध्ये 2 किलो सोनं काढलं आम्ही. देवाचं कर्तव्य. आम्ही खोटं बोलल्यावर देव अंगातून निघून जात असतंय, म्हणून आम्ही एकही शब्द खोटा बोलू शकत नाही. आणि एकदा हातात घेतलेलं काम नाही केल्याशिवाय आम्ही मागं सरत नाहीत. म्हणजे त्यांनी आळंदीमध्ये 2 किलो सोनं काढलं, याचं हे चॅटिंग आहे. काढलं पुन्हा फोन लावून आम्हाला सराफाचा नंबर द्या, आम्हाला मोडून तुम्हाला पैसे द्यायचे. लय खोटं बोलतात म्हणले तुम्ही. मला खोटं जमत नाही बोललेलं. सकाळी म्हणले ते. आज सकाळी? आज सकाळी. बरं, म्हणजे सराफाचा फोन द्या, आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे. ओके ठीक आहे. मोडीत होते आणि आम्ही पैसे देत होतो. बरं, आळंदीत काढले म्हणल्या सोनं आम्ही. ठीक आहे. आता काही पैसे देण्यासाठी फोन केला तुम्ही? काय म्हणले मग? 8 दिवस थांबा. 8 दिवस थांबा, पैसे देते म्हणले. दीड महिन्यापासून देत नाही. तुम्हाला काहीतरी धमकावलं बिव काय? हो, जरा रॉंग बोलायचं म्हणजे उद्या मी ते बीडला तिथं भेटा म्हणले मला, तिथे पैसे तुम्ही पैसे देऊन टाकले. अच्छा, तशी धमकी दिली. ते गणेश लगडला 1च्या 2 लावून दिल्या. तुम्ही मला लबाड बोलणं आवडत नाही, तसलं माझ्याच पुढे येतं. लई लई म्हणल्या त्या सकाळी. बरं ठीक आहे. आता याच्यामध्ये पोलीस कारवाई करावं लागेल बरं का. कारण कायदा आपल्या हातात नाही, हे आपण काही हे नाही, तर फक्त आम्ही एक दुवा असतो तुम्हाला मदत करणार. त्याच्यामुळे तुम्हाला